कलियुगात सर्वात मोठी चूक कोणती आहे माहिती आहे का? लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे. आजच्या काळात चेहऱ्यावर हसू असणारेच लोक पाठीमागून वार करतात. गोड बोलणारेच लोक फसवतात आणि जवळचे वाटणारेच लोक सर्वात मोठा धोका देतात. म्हणूनच आज मी तुम्हाला कलियुगाचे 21 असे कडू सत्य सांगणार आहे, जे एकदा समजले तर आयुष्यभर कोणाच्याही जाळ्यात अडकणार नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशा जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला सुरुवात करूया. सत्य क्रमांक 1. लोक तुमच्यावर नाही, तुमच्या उपयोगावर प्रेम करतात. जोपर्यंत तुम्ही एखाद्याच्या कामाचे आहात तोपर्यंत तुमची किंमत असते. ज्या दिवशी तुमचा उपयोग संपतो त्या दिवशी अनेक नातेही संपतात. सत्य क्रमांक 2. जास्त प्रामाणिक माणूस सर्वात जास्त फसतो. कलियुगातील चांगुलपणा आवश्यक आहे, पण अति चांगुलपणा धोकादायक आहे, कारण लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. सत्य क्रमांक 3. प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा शुभचिंतक नसतो. काही लोक समोर हसतात पण मनातून तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. सत्य क्रमांक 4. पैसा नसला की अनेक नाती बदलतात. गरिबी माणसाची परीक्षा घेत नाही, ती त्याच्या आसपासच्या लोकांची ओळख करून देते. सत्य क्रमांक 5. प्रत्येकाला तुमचे यश पाहायचे असते, पण तुमच्यापेक्षा जास्त नाही. लोक तुम्हाला यशस्वी झालेलं पाहू इच्छितात, पण स्वतःपेक्षा पुढे गेलेलं नाही. सत्य क्रमांक 6. गुपित जितक्या कमी लोकांना माहीत असेल तितके सुरक्षित राहते. स्वतःची योजना, स्वप्ने आणि कमकुवत बाजू प्रत्येकाला सांगू नका. सत्य क्रमांक 7. लोक शब्दावर नाही, फायद्यावर चालतात. बहुतेक लोक नात्यापेक्षा फायद्याला जास्त महत्त्व देतात. सत्य क्रमांक 8. तुमचे दुःख फार कमी लोकांना समजते. बहुतेक लोकांना तुमच्या वेदना ऐकायच्या नसतात, त्यांना फक्त ऐकायच्या असतात. सत्य क्रमांक 9. यश मिळाल्यावरच लोकांचा खरा चेहरा दिसतो. अपयशात कोणी जवळ येत नाही, पण यशात अचानक अनेक लोक आपलेपणा दाखवतात. सत्य क्रमांक 10. प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसते. काही लोकांना उत्तर देण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अधिक शक्तिशाली असते. सत्य क्रमांक 11. जळणारे लोक कधीच संपत नाहीत. तुम्ही कितीही चांगले असला तरी कोणीतरी तुमच्यावर जळणारच. सत्य क्रमांक 12. वेळ कोणासाठी थांबत नाही. आज गमावलेली वेळ उद्या लाखो रुपये देऊनही परत मिळणार नाही. सत्य क्रमांक 13. प्रत्येकजण तुमचा मित्र असू शकत नाही. मोठा मित्रगट असण्यापेक्षा काही विश्वासू लोक असणे जास्त महत्त्वाचे आहे. सत्य क्रमांक 14. भावना दाखवणारा माणूस अनेकदा दुखावला जातो, कारण कलियुगात लोक भावनांचा आदर करण्यापेक्षा त्याचा उपयोग करतात. सत्य क्रमांक 15. लोक बदलतात, कधी परिस्थितीमुळे, कधी पैशामुळे, तर कधी स्वार्थामुळे. सत्य क्रमांक 16. स्वतःवर नियंत्रण नसलेला माणूस सहज हरतो. राग, लोभ, अहंकार हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सत्य क्रमांक 17. तुमची किंमत तुम्हाला ठरवावी लागते. लोक तुम्हाला तितकी किंमत देतात जितकी तुम्ही स्वतःला देता. सत्य क्रमांक 18. जास्त अपेक्षा म्हणजे जास्त दुःख. अपेक्षा कमी ठेवा आणि प्रयत्न जास्त करा. सत्य क्रमांक 19. शांतता ही कमजोरी नसते. अनेकदा शांत राहणारा माणूस सर्वात जास्त समजूतदार असतो. सत्य क्रमांक 20. कर्माचे फळ उशिरा मिळते, पण नक्की मिळते. वाईट करणारा काही काळ सुखात दिसेल, पण कर्माचा हिशेब चुकत नाही. सत्य क्रमांक 21. शेवटी तुमच्यासोबत फक्त तुमचे कर्म आणि स्वभाव राहतो. पैसा, प्रसिद्धी, लोकांची स्तुती हे सर्व तात्पुरते आहे, पण तुमचे कर्म आणि तुमची ओळख कायम राहते. कलियुगात हे 21 कडू सत्य कदाचित ऐकायला कठोर वाटतील, पण वास्तवात याहूनही वेगळे नाही. जो माणूस ही सत्ये लवकर समजून घेतो तो आयुष्यात कमी फसतो, कमी दुखावतो जातो आणि जास्त शहाणा बनतो. म्हणून लक्षात ठेवा, विश्वास ठेवा पण आंधळा विश्वास ठेवू नका. प्रेम करा पण स्वतःला विसरू नका आणि चांगले राहा पण इतकेही चांगले बनू नका की लोक तुमचा फायदा घेतील.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि आयुष्य बदलणाऱ्या विचारांसोबत. धन्यवाद.